ताजी ताजी कोथिंबीर, थोडंसं बेसन आणि थोडेसे मसाले यातच तयार होते महाराष्ट्राची सुप्रसिद्ध कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। या पद्धतीने तुम्ही वडी केली ना, आय एम शुअर तुमची वडी अजिबात फसणार नाही, एकदम परफेक्टच होणार। एकदम सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात आधी मी इथे कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून निवडून ती ड्राय केली आणि अशी बारीक चिरून घेतली। आता ही चिरलेली कोथिंबीर आपण मोजून बघूया किती कप आहे। तुमच्याकडे कुठलंही भांड वाटी घेऊ शकता किंवा असा मेजरिंग कप असेल तो घेतला तरीही चालेल। इथे माझ्याकडे बरोबर 2 कप कोथिंबीर मोजताना अगदी दडपून किंवा प्रेस करून असं भरायचं नाही, वरच्यावरच भरायची आणि मोजून घ्यायची। तर 2 कप कोथिंबीरीसाठी मी 1 कप बेसन घेते, म्हणजे जितकी कोथिंबीर आहे तितकं बेसन घेतलंय। नंतर जर गरज वाटलीच तर आपण आणखी एखादा 2 चमचा वाढवू शकतो। आणि 1 कप बेसनसाठी मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं। त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलाय। ओवा असा हाताने थोडासा कुस्करून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। त्यानंतर यामध्ये घालूया 2 चमचे पांढरे तीळ। इथे तीळ मी भाजून घेतले, तुम्ही ॲज इज किंवा न भाजता घेतले तरीही चालते। त्यानंतर यामध्ये घालायचे ताजी कुटलेली हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट। यामध्ये मी 2 मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी जरासं आलं चेचून घेतलंय। बरोबर 1 चमचा ही पेस्ट झालेली आहे। एकदम पण बारीक आपल्याला कुटायचं नाही, थोडंसं रफलीच कुटून घ्यायचं। यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। त्यानंतर यामध्ये घालूया चवीप्रमाणे लाल तिखट। आता आपण हिरवी मिरची सुद्धा घातली, त्यामुळे लाल तिखट घालताना थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर खूप जास्त तिखट होईल ही। आणि पाव चमचा हळद घालायची। हळद घातली की यामध्ये घालायचं आहे 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर। आता सगळी पिठं, सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत। आता ह्या कोथिंबीर सोबत आपण मिक्स करायचं आहे आणि हाताने कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीर तशी ड्रायच होती, पण जे काही उरलं सुरलं मॉइश्चर असेल ते बाहेर पडेल। आणि आपल्याला जेव्हा आपण पाणी घालून मळू तेव्हा एक्स्ट्राचं पाणी यामध्ये बसणार नाही, वडी आपली एकदम परफेक्ट होईल। त्यामुळे जमेल तितकं एक 5 ते 7 मिनिटं हे सगळं आपण कुस्करून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। सगळं माझं मिक्स करून झालेलं आहे आणि जेवढं जमेल तेवढं मी हे कुस्करून घेतलेलं आहे। आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप तर झालेली आहे। आता आपल्याला पाणी घेऊन मळायचं आहे। पाणी घेताना पण एकदम सगळं ओतायचं नाही, हातात थोडं घेऊन जसं जसं लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला घट्टसर असा गोळा याचा करून घ्यायचा आहे। जर तुमचं पीठ मळताना पाणी जर चुकून जास्तच झालं तर तुम्ही 1-2 चमचे बेसन घालून ते ॲडजस्ट करू शकता। तांदळाचं पीठ घालू नका, बेसनच घाला। पण शक्यतो सुरुवातीला म्हणजे घालताना पाणी थोडं घेऊनच घाला आणि घट्टसर असा गोळा मळून घ्या। अगदी व्यवस्थित माझा गोळा मळून झालेला आहे। या स्टेजला चटणी, मीठ म्हणजे तिखट मीठ आपण चेक करायचं। मीठ कमी असेल तर ॲडजस्ट करू शकतो, जर तिखटपणा कमी असेल तर तो पण आपण इथे ॲडजस्ट करू शकतो। आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथे ट्रे घेतलाय केकचा आणि त्यावर हे पसरून घेते।
या ट्रेला शक्यतो ग्रीस करायची किंवा सुरुवातीला तेल लावायची गरज पडत नाही, चिटकत नाही याला. जर तुम्ही प्लेटमध्ये वगैरे पसरत असाल ना तर सुरुवातीला ती तेल लावून घ्या आणि मगच हे कोथिंबीर वडीचे जे सारण आहे ते पसरवून घ्या. तर सगळीकडे समान मी पसरवून घेते आणि कढईवरती जसं आपण मोदक वगैरे वाफवून घेतो पाण्यावरती तशीच या वड्या सुद्धा वाफवून घ्यायच्या. बघू शकता हे व्यवस्थित वाफवून घेतलंय, वाफवून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित वाफवलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी बरोबर मध्यभागी टूथपिक किंवा सुरी अशा पद्धतीने प्रेस करून बघायची. जर ती क्लीन बाहेर आली तर समजायचं आपलं कोथिंबीर वडी कट करायला तयार आहे. आता या वड्या कट करून घेते. तुम्हाला जसं साईज किंवा लहान मोठी वडी जशी हवी असेल तशा या कट करून घ्यायच्या. मी मीडियम साईजच्या कट करून घेते. बघू शकता किती इझिली वड्या निघतात या आणि अजिबात तुटत नाहीये. या सगळ्या वड्या मी काढून घेते. तुम्ही हवं ते या फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकते आणि जशा खायच्या असतील तशा तळून घेऊ शकता. आता थोड्या मी तळून घेते. तेल कढईमधलं अगदी व्यवस्थित तापलंय आणि एक एक जशा बसतील तशा वड्या सोडून चांगल्या तळून घ्यायच्या. तळताना सुद्धा बघा अजिबात तेलात यात वड्या विरघळत नाहीयेत. ज्या शेपमध्ये आहेत तशाच या राहत आहेत आणि तळल्यावर एकदम कुरकुरीत होतात या वड्या. तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट महाराष्ट्रीयन स्टाईल कुरकुरीत आणि खमंग कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने जरूर करून बघा आणि कशा होतात या वड्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. पहिल्यांदा जरी या वड्या केल्यात ना तर तुमच्या वड्या एकदम परफेक्टच होणार याची मी खात्री देते. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.